गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। नगर परिषद, नगरपंचायतीनंतर जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे। सगळ्यांचे लक्ष मुंबई महापालिकेकडे लागले आहे। मराठी आणि बिगर मराठी हा मुद्दा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार असल्याचे म्हटले जात आहे। अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे। आगामी महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्व राजकीय पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरू केली आहे। मुंबई महापालिकेवर कोणाची सत्ता असणार याकडे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत। भाजपकडून मुंबईचा महापौर हिंदू होणार असल्याचं वक्तव्य केल्यानंतर बीएमसी निवडणुकीत हिंदुत्व, हिंदू मुस्लिम मुद्दा रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। तर दुसरीकडे विरोधकांकडून भाजप नेत्यांच्या या वक्तव्यावर टीका केली जाते। मुंबई महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले। मनसेकडून आयोजित कोकण महोत्सवात बोलताना त्यांनी सध्याच्या राजकीय हालचालीबाबत सावधगिरी बाळगण्याची सूचना करताना मनसे सैनिकांना गाफील न राहण्याच्या सूचना केल्या। राज ठाकरे म्हणाले की रात्र वैरेची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा। मुंबईवर ज्या प्रकारचा डोळा आहे आणि मतदार याद्यावर ज्या प्रकारचे राजकारण सुरू आहे त्यावर लक्ष ठेवा, असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। ते पुढे म्हणाले की आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक मराठीसाठी शेवटची निवडणूक ठरू शकते। आपण गाफील राहिलो तर मुंबई हातातून गेली असं समजा, असा इशारा त्यांनी दिला आहे। मुंबई ही मराठी जनतेच्या हातातून गेल्यास हे सत्ताधारी लोक थैमान घालतील, असा इशारा देत त्यांनी मराठी मतदारांना जाग राहण्याचं आवाहन केलं आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।